श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, उद्या 13 जानेवारी वार मंगळवार या दिवशी नवीन वर्षातील पहिलाच सण भोगी आलेला आहे. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. नवीन वर्षामध्ये पहिल्याच पौष महिन्यामध्ये 3 सण जे आहेत तर ते साजरे केले जातात. मकर संक्रांत, भोगी आणि किंक्रात हे तिन्ही सण जे आहे हे संक्रांती देवीला समर्पित आहे. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याला संक्रांत म्हटले जाते. या मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सूर्यदेवाचा मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि उत्तरेकडे थोडासा झुकलेला राहतो. या दिवसापासून थंडी ही कमी होते आणि रात्रही मोठी होते आणि दिवस जो आहे हा लहान होतो. या संक्रांतीपासून वर्षभरात दुसरी संक्रांती येणे तोपर्यंत हा काळ जो आहे तर तो शुभ मानला जातो आणि सौम्य काळ म्हणून ओळखला जातो. वास्तुशास्त्रात असं म्हणतात की या दिवसापासून संक्रांती देवी जी आहे तर ती उदंड पीक यावं म्हणून शेतकऱ्याला आशीर्वाद देत असते. या दिवसाची इंद्रदेवाची आठवण काढली जाते. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते आणि त्यांचे आभार मानले जाते. या दिवशी नवीन जुने वस्तू ज्या आहेत तर त्या फेकल्या जातात. म्हणतात की संक्रांतीपासून नवीन वस्तूची आणि नवीन गोष्टीची खरेदी केली जाते आणि नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. आपल्या जीवनातील दुःख समस्या दूर होऊन वाईट भोग जे आहे तर ते संपत असतात. संक्रांतीपासून पुढच्या संक्रांतीपर्यंत आपल्या जीवनात नकळत झालेले पाप दुःख हे नाहीसे होतात. असं म्हणतात की आपल्या पृथ्वी तलावर संक्रांती देवी जेव्हा भ्रमण करत असते त्या वेळेमध्ये जर आपण देवाचीही पूजा करत असतो तर दोन्हीचाही आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी स्वर्गाचे दारे देखील उघडले जातात. म्हणून या दिवशी गरीब व्यक्तींना दानधर्म करावा. तीळ पूर्व आणि दक्षिण दिशेला उभे राहून आपल्या पितरांना तर्पण करावे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि राहू आणि केतूचा या दोन्हीही राशीचा प्रभाव आपल्या जीवनावर होत नाही, कुंडलीमध्ये होत नाही. या दिवशी केलेले पुण्य किंवा कोणते कार्य असेल यामध्ये आपल्याला सफलताही मिळते आणि अक्षय पुण्य जे आहे हे पुढच्या संक्रांतीपर्यंत आपल्याकडे अक्षय राहते. म्हणजे हे कधीही न संपणारे जे संक्रांती देवीने आपल्याला दिलेले जे पुण्य आहे तर ते लाभत असते. तर भोगी हा आनंद आणि उपभोगाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी जुने व घरामध्ये पडलेल्या वस्तू न वापरलेल्या वस्तू असेल तर त्या टाकून नवीन वस्तूची खरेदी केली जाते. या दिवशी कोणाबद्दल राग असेल नकारात्मकता असेल तर ती जाळून किंवा ते द्वेष कमी करून सर्वांबद्दल आनंद आणि उपभोगणारा हा दिवस म्हणून आपण साजरा करायचा असतो. राग कमी करायचा असतो. तर पहा, काहींच्या जीवनामध्ये दारिद्र्य दुःख हे वाटायला येते. हे कमी करण्यासाठी म्हणून भोगीचा दिवस हा साजरा करत असतो. तर भोगी हा सण नवीन वर्षाची आणि नवीन कामात आपल्याला सकारात्मकता येण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जुन्या गोष्टीचा त्याग करून नवीन गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्या उंबरवट्यावर आपल्या पितरांसाठी आणि आपल्याला सूर्यदेवाचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी उंबरवट्यावर लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी ठेवा ही एक वस्तू. 24 तासामध्ये रात्रीतून नशीब चमकेल. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे लवकर कमी होईल. फक्त 24 तासामध्ये श्रीमंतीचे योग जुळून येतील. रात्रीतून नशीब चमकेल. आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी वास करेल. कुटुंबावर कधीही विघ्न संकट येणार नाही. जीवनात येणारे त्रास भोग हे संपतील आणि नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदाने होईल. म्हणून अशी कोणती वस्तू आहे तर भोगीच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी आपल्याला मुख्य उंबरवट्यावर ठेवायची आहे. कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे, कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. हा मंत्र लिहिल्याने आपलं आरोग्य व आपल्या विचारामध्ये सकारात्मकता होत असते, म्हणून हा मंत्र नक्की लिहा. नक्की या मंत्राचा जप करा. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठून हा उपाय करायचा आहे. पहा, सूर्यास्तापर्यंत आपल्याला 12 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे. तर असे 2 उपाय या दिवशी सांगणार आहे. या दिवशी तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते करू शकता. या दिवशी ब्रह्मांड नायक जे श्री हरी विष्णू आहेत तर ते पृथ्वी तलावर वास करत असतात आणि देवी ज्या आहे संक्रांती देवी ज्या आहेत तर त्या स्वर्गामधून पृथ्वीवर भ्रमण करत असतात. म्हणून या भोगीच्या दिवशी जे आपण उपाय करत असतो, सेवा करत असतो, निश्चितच याचं फळ 1000 पटीने आपल्याला लाभत असते. तर भोगी हा दिवस दुःख, त्रास व आपल्या जीवनातील जे विघ्न आहेत तर ते दूर करण्यासाठी भोगीचा दिवस साजरा केला जातो. आपल्याकडून नकळत कळत काही पाप होत असतात, दुःख आपण भोगत असतो, तर ते कमी होण्यासाठी हा भोगीचा दिवस जो आहे हा प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हा सण नवीन वर्षाची सुरुवात दाखवत असतो. भोगीच्या दिवशी पुरुष व स्त्रिया, लहान मुले सगळ्यांनी आपले केस हे धुवायचे असतात. या दिवशी तिळाचे उटणे अंगावर लावले जाते आणि त्यानंतर केस धुतले जाते. भोगीच्या दिवशी पुरुष व स्त्रिया, लहान मुले असेल सगळ्यांनी आपले केस हे धुवायचे असतात. अंगावर तीळ लावले जाते. या दिवशी उटणं लावलं जातं, स्नान केले जाते. म्हणजेच वर्षभराची सर्व इडापिडा निघून जाते असं पूर्वीचे लोक आपल्याला सांगत असतात. भोगीच्या दिवशी उंबरवट्यावर आपण जर हा उपाय केलात, आपल्या घरातील सर्व विघ्न हे दूर होतात. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मुख्य उंबरवड्याचं लेपन करायला आणि पूजा करायला सर्वात जास्त महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिलं गेलेलं आहे. तर आपल्या मुख्य दरवाजा आपल्या कुटुंबातील संरक्षणासाठी नाही तर नजरपीडा, दुःख, दारिद्र्य दूर करण्याचं एक साधन म्हटलं गेलेलं आहे. तर मुख्य उंबरवटा हा घरामध्ये येण्याचा एक मार्ग नसून तो आपल्याबरोबर सकारात्मक ऊर्जा आणून व शरीराला एक ऊर्जा प्राप्त करून देणारा एक लाकडी दरवाजा म्हणून ओळखला जातो, उंबरवटा म्हणून ओळखला जातो. म्हणून भोगीच्या दिवशी मुख्य उंबरवट्यावर काही वस्तू ठेवून तिची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे घरामध्ये आनंद व सुख समृद्धी प्राप्त होते. कुटुंबावर कधीही विघ्न येत नाही, सर्व संकट विघ्न हे दूर होतात. तर भोगीच्या दिवशी लवकरच उठायचं आहे. भोगीच्या दिवशी उठणे तयार करून काळे तीळ मिक्सरमध्ये बारीक केले जातात. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि गोमूत्र टाकून आपल्याला हे संपूर्ण शरीराला उटणे लावून आंघोळ करून घ्यायचे आहे. या दिवशी पांढरे, शुभ्र किंवा लाल किंवा हिरव्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक कलश इथे भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध गंगाजल टाकायचं आहे, गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, पिण्याचं पाणी यामध्ये आवश्यक घ्यायचं आहे. हळद आणि कुंकू आणि थोडेसे काळे तीळ किंवा पांढरे तीळ घ्यायचे आहेत. सूर्यदेवाला पूर्व दिशेला उभे राहून हे अर्घ्य द्यायचं आहे. ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे, 11 वेळा म्हणायचा आहे. पहा, या दिवशी सूर्यदेवाला आपण जर जल अर्पण केलं तर घरात सुख, शांती, दीर्घ आयुष्य प्राप्त होते, आरोग्य सुधारते. म्हणून घरातील एका व्यक्तीने हा जर उपाय केला तर संपूर्ण कुटुंबावर याचा प्रभाव पडत असतो. म्हणूनच घरातील जेवढ्या सदस्यांना हा उपाय करणं जमत असेल तर घरातील एका सदस्याने किंवा सर्व सदस्यांनी हा उपाय नक्की करावा. म्हणून तुम्ही जर हे एक काम जर या दिवशी सकाळी उठून केलं तर संपूर्ण आयुष्यभर सकारात्मकता राहील आणि आपण प्रत्येक कामात यश मिळवू शकेल. प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल. सूर्यदेवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला सकाळी तुळशीला चुकूनही या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पाणी अर्पण करायचं नाही, कारण या दिवशी उपवास असतो. भोगीच्या दिवशी तुम्ही तुळशी माताला जल अर्पण करू शकता. शुद्ध तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुळशीजवळ आणि सर्व देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. देवाला जेव्हा तुम्ही स्नान घालता त्या वेळेमध्ये आपल्याला त्या पाण्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ टाकायचे आहे आणि स्नान घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तर या दिवशी चुकीच्या पद्धतीने पूजा करू नका. जी लिंबू असेल किंवा
हळद असेल तर पाण्यामध्ये टाकून फरशी पुसायची आहे. या दिवशी देवाला चंदन, हळदी, कुंकू, अक्षता अखंड अर्पण करून पिवळ्या रंगाचे फुले, एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर अगरबत्ती ओवाळून आपल्या घरातील वातावरण हे आनंददायी आणि शुद्ध करायचं आहे. कारण या दिवशी, भोगीच्या दिवशी वाईट कर्म जे केलेले असतात, ते पाप केलेले असतात, तर ते पाप कमी होत असतात आणि नवीन गोष्टीची वाटचाल आपल्याला करावी लागत असते. म्हणून या दिवशी लिंबाने सर्व स्वच्छ घर जे आहे तर ते करून घ्यायचं असते. लिंबू हे नकारात्मकता आणि दृष्ट घरामध्ये येऊ देत नाही, एखाद्या व्यक्तीवर लागू देत नाही. रागीट स्वभावाचे एखादी व्यक्ती घरामध्ये असतात तर त्यांचा राग हा शांत होत असतो. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबूचं थोडासा रस टाकायचा आहे. पहा, सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा 6 वाजता किंवा ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर दरवाजा हा उघडतो. सर्वांनाच माहिती आहे की रात्रभर अलक्ष्मीचा वास असतो आणि सकाळी जेव्हा आपण दरवाजा उघडत असतो तेव्हा लक्ष्मी घरामध्ये वास करत असते. त्यानंतर एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि चिमूटभर किंवा अर्धा चमच हळद टाकायची आहे. त्यानंतर उंबरवट्यावर हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. त्यानंतर या पाण्याने आपल्याला स्वच्छ मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे. अंगणामध्ये हे पाणी टाकायचं आहे. उजव्या आणि डाव्या साईडला आपल्याला पायऱ्या ज्या आहेत तर त्या पुसून घ्यायच्या आहेत. तर पहा, सकाळी उंबरवट्यावर अलक्ष्मी निवास करत असते. नकारात्मकता, शत्रुपीडा, नजर बांधा, त्याचबरोबर नजर पीडा ही जी आहे तर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तेव्हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपण हे हळदीचं पाणी जे आहे ते मुख्य उंबरवट्यावर शिंपडत असतो तेव्हा ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. म्हणून असं पाणी आपल्याला सर्वात प्रथम शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर हळदीचं लेपन आपल्याला सर्वात प्रथम लावून घ्यायचं आहे. त्यानंतर भोगीच्या दिवशी आपण जो उपाय करणार आहे तर तो उपाय आपल्याला करायचा आहे. एका ताटामध्ये आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे. तुटलेली किंवा चिकट झालेली अशी पंती घेऊ नका. शुद्ध आणि गरम पाण्यामध्ये धुवून आपल्याला ही पंती घ्यायची आहे. यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तिळाचं तेल तुम्ही घालू शकता. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 2 वाती टाकायच्या आहेत. नंतर जी वातीची टोक आहे तर त्याला चिमूटभर हळद लावायची आहे. त्यानंतर एक प्लेट आपल्याला इथे घ्यायची आहे. नंतर या प्लेटवर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला पांढऱ्या रंगाचे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. त्यानंतर या प्लेटवर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा दिवा आपल्या मुख्य उंबरवट्यावर उजव्या साईडला लावायचा आहे. उजवी साईड म्हणजे आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा जी तुमची उजवी बाजू असते त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. जर आपण भोगीच्या दिवशी आपल्या पितरांसाठी हा जर दिवा लावला तर कायमचा पितृदोष हा नष्ट होतो. 3 पिढ्यांना लागलेला शत्रुत्व, नकारात्मकता, दृष्ट लागलेली आहे तर ती कमी होते. कुटुंबावर विघ्न, संकट येत नाही, त्यांची भरभरून प्रगती होते. कारण काळ्या तिळाला दारिद्र्यनाशक, 7.5 दुःख, गरिबी दूर करण्याचं साधन म्हटलं गेलेलं आहे. कारण तिळाची उत्पत्ती भगवान श्री हरिविष्णूनेच केलेली आहे. म्हणून तिळाचा वापर भाजीमध्ये आणि भाकरीला लावून तिळाची भाकरी आणि भाजी देवाला नैवेद्य दाखवून इतकं तिळाला महत्त्व दिलं जातं. त्यानंतर या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. एक अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे आणि संपूर्ण उंबरवट्यावर ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला भिजवायचं आहे. त्यामध्ये अक्षता टाकायच्या आहेत अखंड आणि त्यानंतर काय करायचं आहे, हळदीचं लेपन जिथे केलेलं आहे तर तिथे उजव्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, डाव्या आणि उजव्या साईडला आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना मधोमध आपल्याला 4 बिंदू हे काढायचे आहेत. चुकीच्या पद्धतीने काढू नका, नाहीतर याचं फळ आपल्याला मिळणार नाही. कडाच्या 2 लाईनसुद्धा आपल्याला द्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला उंबरवड्याच्या मधोमध आपल्याला अष्टलक्ष्मीचे नावं घेऊन हे 5 बोटे ओढायचे आहेत. तर पहा, आपण आपल्या घरामध्ये जेव्हा पूजा करत असतो कलशावर ज्या पद्धतीने स्वस्तिक काढले जाते किंवा 5 बोटे जे अष्टलक्ष्मीचे प्रतीक म्हणून बोटं काढत असतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही पूजा उंबरवट्यावर करायची आहे. अष्टलक्ष्मीचं रूप म्हटले गेलेले आहेत. त्यानंतर पहिला जेव्हा तुम्ही कुंकाचं बोट लावता त्यावेळेमध्ये आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी म्हणायचं आहे. नंतर धान्यलक्ष्मी म्हणायचं आहे.
गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे हे माता लक्ष्मीचे रूप आहेत. याला अष्टलक्ष्मीचे रूप म्हटले गेलेले आहेत. अशा पद्धतीने कुंकू लावत असताना आपल्याला अष्टलक्ष्मीचे नाव घ्यायचे आहेत. तर ही अष्टलक्ष्मी आहे तर आध्यात्मिक आणि व्यावहारिक आणि सुख समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन, ऐश्वर्य, धनसंपत्तीमध्ये किती वाढ करून द्यायची आहे, कोणाच्या घरामध्ये पैसा किती द्यायचा आहे, तर ह्या अष्टलक्ष्मी ठरवत असतात. जेव्हा अष्टलक्ष्मीचं प्रतीक हे मुख्य उंबरवट्यावर काढले जाते, तर प्रत्येक लक्ष्मी आपल्या घरामध्ये धान्य, समृद्धी, पैसा, कर्ज ह्या ज्या गोष्टी आहेत तर किती द्यायचं आहे, किती ठेवायचं आहे, तर हे अष्टलक्ष्मी ठरवत असते. अशा पद्धतीने उंबरवट्यावर पूजा करून घ्यायची आहे आणि याला हळदी कुंकू अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर मधोमध आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे, अगरबत्तीने ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर अन्नपूर्णा देवीचा जिथे वास असतो, जिथे स्वयंपाक केला जातो, तर तिथे सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. तिथे दिवा ओवाळायचा आहे. हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. स्वयंपाकघरामध्ये या दिवशी भोगीची भाजी आणि भाकरी तीळ लावून केली जाते. हा स्वयंपाक बनवला जातो. तर या दिवशी अन्नपूर्णा देवीचा ही आपल्या घरामध्ये निवास असतो, कारण अन्नपूर्णा देवीनेही या दिवशी भाज्या उत्पन्न केल्या होत्या आणि आपल्या पृथ्वीतलावर राहणाऱ्या लोकांचं कल्याण केलं होतं. इंद्रदेवाचे आभार मानले जाते. अन्नपूर्णा देवीच्या कृपेने आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी न राहावा, त्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुळशीला सुद्धा 11 प्रदक्षिणा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. प्रदक्षिणा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा. अशा पद्धतीने जर आपण भोगीच्या दिवशी हा उपाय केला आणि ही जर सेवा केली तर अखंड लक्ष्मी नांदत असते. घरातील अलक्ष्मी निघून 7 वेळेचे दारिद्र्य हे कमी होते. सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतात. म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ शेअर करा आणि हा उपाय नक्की करा, ज्यामुळे तुमच्या घरात सदैव सुख, शांती, धनप्राप्तीचे योग जुळून येतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप नका